नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज अत्यंत महत्त्वाच्या घटकावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. भाषण आणि सूत्रसंचालन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा हा व्हिडिओ आहे. तो म्हणजे प्रसंगावधान म्हणजे काय, योग्य वेळी योग्य शब्द. प्रसंगावधान म्हणजे आहे तरी काय, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. तर घडणाऱ्या प्रसंगाचं क्षणात निरीक्षण करून त्या परिस्थितीला साजेसं, योग्य आणि परिणामकारक बोलणं म्हणजेच मित्रांनो प्रसंगावधान. मग प्रसंगावधान भाषण किती मोठं आहे यापेक्षा आपण त्या क्षणी त्या वेळेस काय बोलतो हे अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतंय. चला, हे अधिक आपण चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक अत्यंत सुंदर वास्तवाशी जोडलेलं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक जिवंत उदाहरण मी आपल्याला देतोय की एकदा सांगली येथील एका सिटी हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या पुतळ्याचे अनावरण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते होणार होते. कार्यक्रमाच्या तयारी दरम्यान संयोजकांनी कल्पनाशक्तीचा वापर करत काही विद्यार्थ्यांच्या हातात मावळ्यांचे ड्रेस, पगड्या, ढाल तलवारी दिल्या आणि त्यांच्या हातात भाला देखील देण्यात आला. त्या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आली की अनावरणाच्या वेळी तुम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना पुतळ्याजवळ न्यायचं आणि नंतर सभास्थानाकडे त्यांना परत आणायचं. मित्रांनो, कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना अर्थात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना अनावरणाच्या ठिकाणी नेलं. पुतळ्याचं अनावरण झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं आणि त्यानंतर अचानक विद्यार्थ्यांनी 2 बोटांनी इशारा केला आणि आपल्या हातातील भाले घेऊन त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पुढे चालायला सुरुवात केली. त्यांच्या मागे प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि इतर पदाधिकारी देखील चालू लागले. क्षणभर सर्वांना वाटलं काय चाललंय हे. मित्रांनो, प्रसंगावधानाचा क्षण आता तुम्ही समजून घ्या. अनावरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वांना पुन्हा म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना सभास्थानाकडे आणलं. तेव्हा नेमकं काय घडलं, तेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसले हे ज्या वेळेस आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी माईक समोर आले, संपूर्ण सभागृह शांत होतं. पदाधिकारी, प्रेक्षक, विद्यार्थी सगळे लक्ष देऊन पाहत होते, ऐकत होते. आता प्राचार्य शिवाजीराव भोसले काय बोलतायत. आणि तेव्हा प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले, लोक हो, ज्यांच्या पुतळ्याचं आज आपण अनावरण केलं ते शिवाजीराव भोसले आणि मीही शिवाजीराव भोसलेच. फरक इतकाच की ते इतिहासात अजरामर झाले आणि मी आज या मावळ्यांच्या मागे उभा आहे. मित्रांनो, नेमका त्यावेळेस परिणाम काय झाला. क्षणात वातावरण अगदी कार्यक्रमाचं बदललं. सभागृहात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. जो प्रसंग गोंधळाचा ठरू शकला असता तो प्रसंग एका वाक्यात सौंदर्यपूर्ण आणि अर्थपूर्ण प्रभावी बनला. हेच मित्रांनो आहे प्रसंगावधान. आणि या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर प्रसंग ओळखणं फार महत्वाचं आहे. जो वक्ता त्या कार्यक्रमाला बोलवलेला आहे त्यानं, त्या वक्त्यानं प्रसंग ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्याला उत्कृष्ट बोलायचे त्याने त्यावेळेस प्रसंग ओळखावा. राग किंवा गोंधळ न करता शांतपणे उत्तर दिलं तर परिस्थिती आपल्या बाजूनं वळते. मोठं भाषण नव्हे तर योग्य वेळी योग्य शब्द हेच खऱ्या वक्तृत्वाचं गमक आहे. प्रसंगावधान हा गुण फक्त मित्रांनो वक्त्यांसाठीच नाही तर सूत्रसंचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उपयुक्त असणारा घटक म्हणजे प्रसंगावधान आहे. अनुभव, निरीक्षण आणि सततचा सराव यातूनच प्रसंगावधान विकसित होतं हे आपण लक्षात घ्या. म्हणून लक्षात ठेवा, जो प्रसंग ओळखतो तोच खरा प्रभावी वक्ता, सूत्रसंचालक ठरत असतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला प्रसंगावधान हा जो घटक आपण या ठिकाणी पाहिला. तर हा घटक आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि तुमचा देखील एखादा अनुभव तुम्हाला कमेंट्समध्ये शेअर करता आला तरी पहा आणि आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा प्रसंगावधान म्हणजे नेमकं काय. धन्यवाद.